करून दिली आहे सिंग पॅकर, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके मित्र आणि सर्वांचा खऱ्या अर्थाने जवळचा क्रिकेटचा चाहता म्हणून नेहमीच ज्यांचं नाव घेतलं जातं असं आमचे जुगनूभाई आणि त्यांचे सर्व सहकारी. दोन्ही टीम आपला प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. तत्पूर्वी उमर आणि उमरच्या जोडीला मुझम्मिल, दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. पहिल्या डबाचा खेळ 4 षटकांचा सामना असेल. बॉलिंग मार्कवर अनिकेत, पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू मुंबई पब्लिक स्कूल टेरेसवर. नो चान्स, आउट ऑफ डिफेन्स, व्हेरी वेल क्लिअर बाय उमर खान. पहिलाच बॉल, कडक कडकडीत प्रहार, बॉल जातोय सीमा पार, रन मिळतील 4, आलाय चौकार. पुरंदर ट्रॉफी चौकाराने सुरुवात झाली आहे. दुसऱ्या चेंडूसाठी अनिकेत, या वेळेला ओव्हरपिच बॉल होता, हेलिकॉप्टरचा प्रयत्न उमर कडून झालाय. एक तेरी एक मेरी, एकदा उमर एकदा अनिकेत, एकदा बॅट एकदा बॉल. क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट क्वालिफायर राऊंड, सेमीफायनल नंतर आपण फायनल कडे वळणार आहोत. फुल टॉस, या वेळेला मात्र सरळ बॅटने फटका खेळलाय. समोर लॉंग ऑफला केतन आहे क्षेत्ररक्षक म्हणून. एका धाबेवर समाधान मानलंय. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन मॅच मध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. एका बाजूला उमर खान, एका बाजूला मुझम्मिल. बॉलिंग साठी मात्र अनिकेत आहे. 3 बॉल 5 धाबा. या वेळेला बॅटची आउटसाइड एज, अगदी बॅटच्या टोला बॉल लागून ब्रश करत मात्र सरळ स्लिपच्या डोक्यावरून पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. पुरंदर ट्रॉफीचा बॅनर आहे, त्यामागे डिक्लेअर झोन आहे. तिथे आपल्या डोंगरीच्या राजाचा बॅनर आहे, तिथे उमरखाडीच्या राजाचा बॅनर आहे. येत्या 30 ऑगस्टला डोंगरीचा राजा आपल्या विभागामध्ये विराजमान होताना, म्हणजे आपल्याचं आगमन होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. हा मात्र भरकटलेला बॉल आहे. दिशाहीन गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा आलाय साजिद खान सरांच्या माध्यमातून. आणि येत्या 6 सप्टेंबरला आपल्या उमरखाडीच्या राज्याचं आगमन. आपल्या दक्षिण मुंबईतली 2 नावाजलेली आणि अग्रमानांकित अशी मंडळ, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक अशा अग्रेसर मंडळांची आगमन आहेत येत्या काही दिवसांवर. गणेशोत्सवाचे वेद, उद्या नागपंचमीचा सण आहे, मग दहीकाला आणि मग गणेशोत्सव. दरम्यान आडव्या बॅटने खेळलेला फटका ऑन साईडला पुल केलाय. 2 धाबा येत आहेत. मुझम्मिलची सुद्धा बॅट आज बोलली आहे, पण उमर खान चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळालाय, केतन चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळालाय. आज फिरोजने चांगली बॉलिंग केली आहे. हर्षल अर्थात लकेश्री साहेबांची टीम खूप चांगलं कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली आज संपूर्ण दिवसभरात. या वेळेला पाठीमागच्या बाजूला सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या दिशेने बॉल चाललाय. एकेरी धाबेचा इशारा येईल. ड्रोन व्ह्यू सुद्धा आपण स्पर्धेचा पाहू शकता. अगदी आमच्या TAE अर्थात द अलानी इव्हेंट्सच्या माध्यमातून हे सर्व क्षण जे आहे ते आपल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत. आमचे शाबासबाई आणि त्यांची संपूर्ण टीम सुद्धा खूप चांगलं काम करते या स्पर्धेसाठी. खूप मोठी मेहनत घेतली आहे, खूप मोठं योगदान आहे त्यांचं सुद्धा. आपण त्या बॅनर खाली पाहू शकता, पुरंदर ट्रॉफी 2026 इव्हेंट मॅनेज बाय द अलानी इव्हेंट्स, अर्थात आमचे शिबूबाई. डोंगरी परिसर म्हटलं की इथे हिंदू आहे, इथे मुसलमान आहे, इथे शीख आहे, इथे ईसाई आहे, इथे प्रार्थना होते, इथे नमाज पडला जातो, इथे प्रेयर केली जाते. सर्व काही आहे या विभागामध्ये, पण विविधतेत एकता असलेला हा डोंगरी परिसर आहे. अगदी मिळून मिसळून मात्र प्रत्येक जण या ठिकाणी वावरतोय आणि सगळ्या भाषिक खेळाडूंचा खेळ मात्र इथे आपल्याला अनुभवायला मिळालाय. क्रिकेटच्या खेळाने मात्र कोणतीही जातपात पाहिलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळाने कोणताही धर्म पाळलेला नाहीये. जो तो आपापल्या परीने अगदी नक्कीच एकमेकांसोबत अगदी मन मिळवून क्रिकेट खेळण्याचा नेहमी प्रयत्न करतोय उमर खान. आणि त्याच्या समोर मात्र बॉलिंग मार्कवरती अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पहिल्या षटका अखेरीस धावा झाले 10. पहिलाच बॉल, चेंडूला जास्त उसळी देण्याचा प्रयत्न, आपटलेला बॉल, अगदी अर्ध्या विकेटवर आपटलेला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खूपच जास्त उसळी घेताना बघायला मिळाला. 9 बॉल आहे. पहिला बाउन्सर, वॉर्निंग दिली जाईल, फ्री हिटचा बॉल असेल. आज आमचे
समालोचक सुद्धा नागपूरहून आले आहेत. गोवंडीचे समालोचक आपले कासिमबाई आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंदाबाद चंदू शेट्टे सर, आपल्याच डोंगरी परिसरातील मनोजी मानकर, असे विविध आवाज आपण आज संपूर्ण 2 दिवसांमध्ये ऐकलात. यावेळेला चांगला आवाज बॅटमधून आलाय, फटका गेलाय तो मात्र प्रीमियर गोल्ड अर्थात डर्बी टॉकीजच्या दिशेला. सर्व प्रेक्षक आज या मॅचकडे लक्ष लावून आहेत. प्रत्येक जण आपापल्या आवडत्या खेळाडूला आपापल्या परीने मात्र सपोर्ट करतायत. काहींनी कॅश प्राइज लावलेत, त्याचबरोबर काहीने मनामध्ये अशी कुठेतरी प्रार्थना केली आहे देवाकडे की आज या प्लेअरची टीम, ज्या टीममध्ये तो खेळतोय ती टीम जिंकू दे. कोणी केतनसाठी, कोणी फरदीनसाठी, कोणी उमरसाठी, कोणी मुजम्मिलसाठी, कोणी श्रेयससाठी. प्रत्येक जण प्रत्येक आवडत्या खेळाडूला सपोर्ट करतोय, आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करतोय. आणि हे मुंबईकरांचं आपल्याला स्थानिक क्रिकेटवर असलेलं प्रेम आहे. या वेळेला बॅटची कडा घेतली, स्निकचा आवाज आला, पण पाठीमागे यष्ट्यांच्या फरदीन आहेत. बॉल हातातून निसटतोय, पण निर्धाव चेंडू आहे. एक नो बॉल, त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर दुहेरी धाव आली, त्यानंतर एक डॉट आलाय. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या 13. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, अगदी एका पायावर स्वतःला सावरत, स्वतःला बॅलन्स करत या ठिकाणी मात्र दुहेरी धावेचा फटका सजवलाय पॉइंटच्या डोक्यावरून उमर खान यांनी. बड्डे बॉय श्रीलेश आंबरे, बिंगा ब्रँड पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा उडवलाय, पंख लावले चेंडूला. पंचांचा निर्णय चौकार. चला, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्यासाठी रिव्ह्यू आहेत, त्या रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता. प्रत्येक इनिंगला आपापल्याला एक एक रिव्ह्यू दिला गेलाय. 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिलाय, त्या 20 मिनिटांमध्ये इनिंग पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. आज भूषणजी राऊत यांचं नाव सुद्धा या स्पर्धेशी गेले कित्येक वर्ष जुळलंय. नाका बॉईजची स्पर्धा आम्ही कित्येक वर्ष समालोचन केली, त्यानंतर मग पुरंदर ट्रॉफी, बामणे ट्रॉफी, या मैदानावर टीए स्पोर्ट्सचं आयोजन म्हणजे टीए ट्रॉफीचं आयोजन. आता पुन्हा एकदा मात्र हा बाउन्सर, मला वाटतं हा नो बॉल असेल. वॉर्निंग दिली होती या अगोदर आणि नो +1 मिळणार आहे, म्हणजे दुष्काळात 13वा महिना गोलंदाजासाठी आहे. आणि पुन्हा एकदा मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी उमरच्या हातामध्ये असेल. 2 बाउन्सर हाताळलेत. आणि दोन्ही बाउन्सर अगदी मला वाटतं रिव्ह्यू घेऊही शकत नव्हते, कारण इतक्या उंचावरून गेले होते बॉल. इतका टप्पा पडल्यानंतर उसळी घेत बॉल गेला होता की दोन्ही वेळेला रिव्ह्यू मागू शकले नाहीत. क्लिअर होता डिसिजन. आणि या वेळेला समोर फ्री हिटचा बॉल आहे. बॉल मात्र श्रेयस प्रयत्न करतो अडवण्यासाठी, पण बॉल सरळ आमच्या व्यासपीठावर. श्रेयसच्या मस्तक वर दस्तक दे, चेंडू सीमारेषा पार, षटकार. नो चान्स. आमच्या कॅमेरामनला दिलेली ही सलामी आहे. खरं तर कॅमेरामनचं आम्ही वारंवार कौतुक करत असतो. दरम्यान हा ओव्हरमधले आत्तापर्यंत 5 बॉल पूर्ण झालेत आणि या 5 बॉलमध्ये धावसंख्येचा आकडा जर पाहिला या षटकारानंतर तर 27 वर जाऊन पोहोचलाय. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर 1.5. 1.5 चेंडूची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 27. चांगल्या इंटेंटने आज बॅटिंग करतोय उमर खान. त्यालाही माहिती आहे की समोर एक तगडी टीम आहे आणि त्यांच्या समोर जर जिंकायचं असेल तर आम्ही सुद्धा काही कमी नाही आहे. आम्ही सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात, आम्ही सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. आमच्याही नावावर बरेच रेकॉर्ड्स आहेत. हम किसी से कम नहीं और हमें हरा दे इसना और किसी में दम नहीं. या परीने मात्र बॅटिंग करतोय. चला, चर्चासत्र बंद करा, चर्चा करण्यात वेळ घालवू नका. मोठा फटका आलाय, त्यामुळे गोलंदाजावर थोडंसं दडपण असेल, त्यामुळे कान मंत्र देण्याचा प्रयत्न केला. थोडंसं त्याला काम केलं, थोडंसं शांत केलं आणि थोडंसं सांगितलं की इथे बॉल टाक, तिथे बॉल टाकू नको, गरज आहे या गोष्टीची. फुल टॉस मिळालाय. पुन्हा एकदा फुल टोल वसूल केला जाईल का? बॉल गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. खडे खडे 6 धावांसाठी षटकार.
काय बॅटिंग करतायत उमर खान. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ही आली आहे महागडी ओव्हर. अक्षय मात्र या ओव्हरमधून खर्च करताना बघायला मिळतोय. टोटल 23 धावा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 33 धावा. आणि बॅटिंग टीम जर या मॅच मध्ये विजयी ठरली तर आमचे क्रिकेटचे चाहते शॉन पाके यांच्याकडून त्या टीमला 501 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर करण्यात आले. तिसऱ्या ओव्हरसाठी आशिष मेहरोल या खेळाडूच्या सुद्धा नावाचा बोलबाला राहिलाय. बऱ्याच आयकॉन टुर्नामेंट तो खेळलाय. ISPL सुद्धा आपण त्याला गाजवताना पाहिलंय. आणि त्याच्यासोबत मात्र बघा 2 वडाळ्याचे खेळाडू आज आपसामध्ये चर्चा करतायत. अँटॉप वडाळामधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करत करत आज संपूर्ण भारत त्यांनी गाजवलाय. आकाश चिंदारिया आणि आशिष मेहरोल आपसात चर्चा करतायत. आशिष पहिल्या बॉलसाठी सज्ज आहे. मुजामिल स्ट्राईकवर. आकुटप्प्याचा बॉल आणि या वेळेला मुजम्मिलने बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. चौकार. आज मुबीनबाई अगदी मनमुराद आनंद घेत आहेत स्पर्धेचा. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. पंच मात्र अपील मध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. पण गोलंदाजाने जर विकेटची हॅट्रिक घेतली किंवा आणि जो कोणी गोलंदाज विकेटची हॅट्रिक घेईल त्याला हर्षल लकेश्री यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर जो कोणी फलंदाज सलग 3 षटकार ठोकेल, षटकारांची तिकडी पूर्ण करेल त्या फलंदाजांना शोएबजी बामणे यांच्याकडून 2000 रुपयांचा पुरस्कार आहे. मागील चेंडू वाईड आलाय. या वेळेला फुल टॉस पण हा 2 धावांचा फटका आहे. या 2 दिवसांमध्ये मला वाटतंय ती मुंबई पब्लिक स्कूल 2-4 इंच तरी मागे सरकली असेल. इतके बॉल त्या भिंतीवर जाऊन आदळलेत. या वेळेला लेग कटर पाहायला मिळतोय. आशिष सुद्धा काही कमी नाहीये. त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. मोठ्या स्पर्धा तोही खेळलाय. अंदाज आहे. समोर उमर खानला सुद्धा खेळताना समोर बऱ्याचदा फेस केलंय. त्यामुळे उमर समोर कशी बॉलिंग करायची त्याला सुद्धा ठाऊक आहे. आता मात्र डॉट बॉल आलाय. 4 बॉल नंतर धावसंख्या झाली 41 धावा. मोठ्या धावफलकाकडे मात्र आता आगेकूच करतायत उमर. पण या वेळेला वा काय बॉल टाकलाय. उमरला अगदी मागे सरकायला लावलं. अष्टपैलू खेळाडू आहे आशिष. चांगली फिटनेस आहे या खेळाडूची. अगदी उमर सुद्धा आपण जर पाहिलं तर मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला. महाराष्ट्रातून भारताभर खेळले आणि मग तिथून दुबई, दोहा, कतर सारख्या देशांमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या. अगदी दुबईमध्ये जाऊन बाईक पटकावण्याचा मान आहे या खेळाडूच्या नावावरती. तिसरी ओव्हर धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा झाल्या मात्र त्या 41. शेवटचा 1 बॉल ओव्हर नंबर 3 मधला. आशिष मेहरोल विरुद्ध उमर खान. ही बेस्ट वर्सेस बेस्ट मैच है. ना एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो. अगर ये पुरंदर ट्रॉफी आपको जीतनी है तो सिर्फ और सिर्फ बेस्ट के पीछे भागो. ओहो आणखीन एक चांगला बॉल कमबॅक केला इथे मात्र आशिष मेहरोलने. सलग 3 डॉट बॉल हाताळलेत. ओव्हर 3 समाप्त होते आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41. पण विकेट आलेली नाहीये. ज्या डब्ल्यूच्या शोधामध्ये तो डब्ल्यू अजून काही सापडत नाहीये गोलंदाजांना. आणि नक्कीच आज या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने श्री बाल गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पोद्दार इमारत क्रमांक 2 यांचं यावर्षी मात्र गणेशोत्सव मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्तानं मात्र नक्कीच आपल्या डोंगरीचा राजा आणि उमरखडीच्या राजाच्या मंडळांच्या वतीने आपल्या क्रिकेट परिवाराच्या वतीने या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. फिरोज शेख शेवटच्या ओव्हरसाठी. धावफलक 41 वर. चांगली धावसंख्या 3 ओव्हरमध्ये जवळपास 14च्या सरासरीनेच म्हणावी लागेल.
पण शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडणार, कारण तिथे मात्र आपण जर पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॉलर आणि लेफ्ट हँडेड बॅटर आमने सामने. मुझम्मिल साठी पहिला बॉल आणि हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये. दुहेरी धावेचा इशारा पहिल्या बॉलवर आलाय. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते. पुरंदर ट्रॉफीचे भव्य दिव्य आयोजन, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज गेले 2 दिवस आपल्या डोंगरीकरांनी, त्याचबरोबर आपल्या दक्षिण मुंबईतील क्रिकेटच्या चाहत्यांनी, किंबहुना संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. कालच्या दिवसात जवळपास 80,000 अधिक प्रेक्षक आपल्या tenniscricket.in वर जुडले गेले, तर आजही आपण जर पाहिलं तर अधिक 85,000 अधिक प्रेक्षक आजच्याही दिवसात जुडले गेले आणि मला वाटतं त्याच्याही पलीकडे हा प्रेक्षक वर्ग वाढत जाईल आणि जवळपास 2 लाखांच्या आसपास प्रेक्षकांनी tenniscricket.in वरती या 2 दिवसात या क्रीडा स्पर्धेचा, या पुरंदर ट्रॉफीचा आनंद घेतलाय. tenniscricket.in, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट. सर्वा संतोषजी नाणेकर. आज मात्र या ठिकाणी कार्यरत असणारी आमच्या गौरवजी सावंत यांची संपूर्ण टीम, अपडेटर, कॅमेरामन, आमचे ऑनलाईन स्कोरर, सर्वांचा आभार आहेत. यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळलेला फटका, श्रेयश आलियत बॉलवर. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव घेण्याची संधी मुझम्मिल आणि उमरकडे. एकेरी धावेने धावफलक मात्र एक घर पुढे सरकतंय. धावफलकावरती एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज होतोय. धावसंख्या 4 वर 4, 44 धावा. 4 बॉल हातामध्ये आहेत. या 4 बॉलमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. म्हणजे अगदी या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आमचे मनोज मानकर सर, आमच्यामध्ये चर्चा होते की आतापर्यंत गणराज 11 हर्षल लकेश्रींच्या टीमने चेस करताना अगदी विदाऊट लॉस चेस करत आलेत आतापर्यंत, आणि इथे समोरचा संघ म्हणजे आपण जर पाहिलं तर अर्जुन कांदारी फाउंडेशन अर्थात हा संघ सुद्धा या ठिकाणी नो लॉस धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेच्या तयारीमध्ये, रनआउट होईल का, संधी होते, पण इथे मात्र बनलाय दुसरा रन. कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, मामला फिट. फरदीन काझी यष्ट्यांचा घेतोय वेध आणि नो लॉसचं जे स्वप्न होतं ते अपुरं राहिलं. आमची इच्छा होती की नो लॉस बॅटिंग करावी, पण उमरने यावेळेला अधिक एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. पण एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट आलाय. धावफलकावरती धावा आहेत 45. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बघूया, ओमकार देवीदास देसाई, मॅन फ्रॉम नेहरू नगर कुर्ला. मुंबई क्रिकेटचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठी मोठी नाव आहेत आज या दोन्ही टीम मध्ये. आणि ओमकार देसाईने आता उर्वरित बॉलमध्ये षटकार मारला, तर प्रत्येक षटकारासाठी जुगनूबाई यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार ओमकारसाठी आलाय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक जुगनूजी सिंग यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल चाललाय सीमा रेषा पार. प्रत्येक बॉल षटकार मारला, 501 रुपये स्पर्धेचे आयोजक जुगनूबाई सिंग यांच्याकडून. आणि लगातार जर 3 मारले तर शोएब बामणे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे प्रत्येक बॉलच्या षटकारावरती जुगनूबाईंकडून 500, म्हणजे ते 1500 आणि हे 2, एकूण 3500 रुपयांचं पारितोषिक सलग 3 षटकार मारले तर. 2 बॉल बाकी राहिलेत. फिरोज भाई आता विचारात पडलाय. फिरोज विचार केला, समोर ओमकार आहे. या वेळेला चिप करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला. चांगला चेंडू, वाईड लाईन यॉर्कर हाताळला या वेळेला फिरोजने. बघा, थोडा वेळ घेतला, विचार केला आणि मग बॉल हाताळला. त्याला सुद्धा माहिती आहे की जास्त रन्स द्यायचे नाहीत. आता शेवटची ओव्हर आहे, काही चेंडू आहेत ते व्यवस्थित हाताळायचे, कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत. आता लास्ट एक बॉल आहे आणि धावफलक आपण जर पाहिलं तर 52 वर जाऊन पोहोचलाय. 50+ स्कोर आहे. मुझम्मिल शेवटच्या बॉलसाठी.
आपटलेला बॉल समोर मारण्याचा प्रयत्न केलाय पण हा बॉल हवेत आहे. अक्षय आलाय बॉल खाली, पकडलाय झेल आणि मला वाटतं त्या ठिकाणी आकाश आहे आणि टिपलाय झेल आणि समाप्त झालाय मुजम्मिलचा खेळ. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या 4 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झाली आहे 52 आणि जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये अर्जुन कंदारी फाउंडेशन अर्थात आपण जर पाहिलं तर हमराज मृत्युंजय या संघाला गरज आहे 53 धावांची. आणि जशी मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवर आवाजात बदल होईल. मी मायक्रोफोन सोपवतोय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे गुरुवर्य चंद्रकांत शेटे सरांकडे. धन्यवाद. चला मॅचला आता सुरुवात होईल. क्रिकेट रसिको पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. पुरंदर ट्रॉफी आपल्या भेटीला आलेली आहे आणि आता अंतिम टप्प्यात हा सामना आलाय. आजच्या दिवसामध्ये विदाऊट लॉस, सगळ्या मॅच मध्ये विदाऊट लॉस धावसंख्येचा पाठलाग करण्याचं काम केतन म्हात्रे, फरदीन काझी यांनी केलंय. परंतु ही मॅच वेगळी आहे. या मॅच मध्ये काय होणार, कारण सेमी फायनल मध्ये दाखल होताना पहिलं मिळालं हमराज मृत्युंजय अर्जुन गांधारी फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते गणराज 11 खेतवाडी 12वी गल्ली. या 4 ओव्हरमध्ये मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या आहेत त्या 53 करायचे. 24 बॉल 53. मजा येणार आहे कारण दोन्ही बाजूला सुपरस्टार आहेत ज्यांना पाहण्यासाठी ही गर्दी झाली आहे. युनिक टीमचे एक दिग्गज गोलंदाज बाटा सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. दिलीप सावंत साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज डोंगरी परिसरातील सगळे क्रिकेट प्रेमी त्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. पावसाळ्यात स्पर्धा होते सावंत साहेब, त्यातल्या त्यात नाईट टुर्नामेंट होते या मैदानामध्ये. गेल्या काही वर्षात मैदानाची दिशा थोडीशी म्हणजे खेळपट्टीची दिशा बदलली आणि मजा आणखी वाढलेली आहे. कारण षटकार चौकाराची जी जाण्याची संधी जास्त वाढली. पूर्वी षटकार चौकार जायचे परंतु कमी जायचे. आता काय झालं, षटकार थोडासा जवळ आलाय त्याच्यामुळे मजा सुद्धा वाढलेली आहे. मॅच आलेली आहे या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये. चिता कॅम्प एक्सप्रेस बिलाल यांना बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि शोएब बामणे यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली तर 1000चा पुरस्कार असेल. पाहूया मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. केतन म्हात्रे ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय बॅटिंगसाठी, चिता कॅम्प एक्सप्रेस ज्यांनी आज बॉलिंग मध्ये दिवस गाजवलाय. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. दुसऱ्या डावाकडे आलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि या दोन्ही टीमला जसा दुसरा डाव होईल ना सुरू, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण शुभेच्छा देऊयात. मॅच महत्वाची सेमी फायनल. बिलाल चिता कॅम्प एक्सप्रेस समोर वाकड्यांचा वाघ केतन म्हात्रे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर खेळलेला हा स्ट्रोक 2 धावांसाठी.
चिंचबंदरची जी मुलं आहेत त्यांच्याकडून बिलालने विकेट घेतली तर 200 रुपयाचा पुरस्कार आहे. आणि बॅटिंग टीममध्ये लगातार 3 सिक्स 1000 रुपयाचा पुरस्कार, लगातार 3 चौकार 1000चा पुरस्कार आणि लगातार 3 टुडी म्हणजे 3 डबल आले तरी 500 रुपयाचा पुरस्कार हर्षल लकेश्री यांच्याकडून असेल. पहा, पारितोषिकाची अनाउन्समेंट महत्वाची मॅच आहे, एकदाच केली जाईल. पुढची अनाउन्समेंट फक्त केलेल्या कामगिरीनंतर केली जाईल. चला, कारण महत्वाची मॅच आहे. बिलाल बॉलिंगसाठी मोठं लक्ष आहे, परंतु दोन्ही खेळाडू जबरदस्त आहे, दोन्ही टीम जबरदस्त आहेत. हो हो हो, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर खेळलाय स्ट्रोक. बॉल सीमारेषच्या दिशेने निघालेला आहे आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं बॅकअप होतं. डोंगरीचा करण होता का तिकडे? वा वा वा, आणि करणने अडवलेला बॉल टाळ्या वाजतायत त्यांच्यासाठी. केतन म्हात्रे यांनी नॉट आउट जर मॅच जिंकून दिली तर डोंगरीचा राजा मंडळाच्या वतीने 1000 रुपयाचा पुरस्कार. पुन्हा सांगतो, सगळ्यांची अनाउन्समेंट होईल, फक्त एकदाच होईल. वेगवान चेंडू टाकलाय लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मजा येणार आहे या मॅच मध्ये. क्रिकेटच्या खेळाची मजा दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा. आणि आज डोंगरी मुंबईमध्ये हे पुरंदर चषकाचं घमासान आपण पाहतोय. एक जबरदस्त मॅच. बिग हिट टोलावलाय, बॉल पाठवलाय डोंगरी स्टेशनवर. नामांतर व्हावं आणि नाव डोंगरीच मिळावं याच्यासाठी शुभेच्छा. बरोबर आहे ना, डोंगरी झालं पाहिजे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. फरदीन काझी इन ऍक्शन. हो हो हो, हा बॉल बिलाल 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 काय बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये बिलालने रन दिलेले आहेत, फक्त 6 रन दिलेले आहेत. जोरदार टाळ्या होत आहेत, परंतु अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि केतन म्हात्रे फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 ओव्हर मध्ये पाहिजेत अजूनही 47. षटकार चौकार जसे येतील टाळ्यांचा गजर सुद्धा वाजेल. आणि आता सध्या बिलालसाठी टाळ्या वाजतायत, तेही तेवढंच महत्वाचं आहे. 6 धावा धावफलकावर आहेत. जुगनूभाई, अख्खी मुंबई खुश आहे. डे नाईट टुर्नामेंट आपण करून दाखवली तिकडे. लीग विशेष म्हणजे डे नाईटच्या जोडीला लीग सुद्धा आपण आणलीत आणि त्याच्यामुळे या अशा टुर्नामेंट सातत्याने व्हाव्यात. मुंबईकरांना पावसात सुद्धा तुम्ही आनंद दिलात, आपलं विशेष कौतुक. गेल्या वर्षी बामणे ट्रॉफी सुद्धा या मैदानात एक नाईट टुर्नामेंट आपण पाहिली. बॉलिंग मध्ये अनुराग येत आहेत बॉलिंगसाठी, ज्यांनी सकाळच्या सत्रात खूप चांगली गोलंदाजी केली. दैसर परिसरातील खेळाडू आहेत. संध्या या मॅच मध्ये पाहूयात कशा प्रकारचे. केतन म्हात्रे आजचा दिवस गाजवलाय, या जोडीने आजचा दिवस गाजवलाय, परंतु अजूनही 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 47 पाहिजेत. म्हणजे 18 मधले 8 बाहेर मारायचेत. पाहूया काय होईल. हॅट्रिक साठी याही गोलंदाजाला शोएब बामणे यांच्याकडून 2000चा पुरस्कार असेल. ऑप्टमच्या बाहेरचा हा बॉल पाहायला मिळतोय आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 वर ही धावसंख्या आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहे. केतन म्हात्रे सारखा जबरदस्त बॅटर, इन फॉर्म बॅटर. बॅटिंग साठी समोर तेवढे चांगले बॉलर. उसळी जास्त होती आणि बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. यस, नो बॉल आणि प्लस एक डिक्लेअर. म्हणजे स्टेजवर जर पाहिलं तर कपिल जाधव चांगली बॅटिंग करतायत आणि बॉलिंग इकडे आमचे दोन्ही म्हणजे अगदी शिबूबाई सुद्धा तेवढी चांगली करतायत, मोबिनबाई सुद्धा करतायत. आनंद घ्यायचा, आपापल्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद घ्यायचा. नऊ धावा धाव फलकावर आहेत. 53चा पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 घमासान क्रिकेटचं.
tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहेत सध्या. पुन्हा एकदा उसळी, बॉल यष्टीरक्षकाकडे जाईल आणि पंचांचा निर्णय नो बॉल. फ्री हिट कायम असणार आहे आणि 3000 प्रेक्षक युट्यूबला सुद्धा सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. डोंगरीच्या स्पर्धेचा, पुरंदर चषकाचा. आणि आजच्या दिवसामध्ये tenniscricket.in वर 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी पुरंदर ट्रॉफी पाहिली आहे आणि त्यामुळे आयोजकांचं कौतुक करावं लागणार आहे. आणि या मॅचवर तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सध्या. कोण जिंकणार? गणराज 11 दुसऱ्या बाजूला अर्जुन कांधारी प्रतिष्ठान, अमराज मृत्युंजय. बॅट आता थोडीशी फिरली, मोठा फटका नाही आलाय परंतु 1 रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 वर हा धाव फलक जातोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता सुद्धा आहे कारण लक्ष मोठं आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. काल 4 ओव्हरमध्ये 57चा पाठलाग होताना आपण पाहिलं. शेवटच्या बॉल पर्यंतच्या मॅचेस रंगल्या. काल सुद्धा शेवटच्या बॉलवर षटकार मारले गेले. मग प्रज्योत आंबेरे असतील, अभिषेक आंबरे हे कालच्या दिवसातील लक्षात राहण्यासारखं नाव होतं. आज ही वाळकेश्वरची टीम मुलं सुद्धा खूप चांगली खेळली. म्हणजे बरेच नवनवीन खेळाडू दिसले जे या स्पर्धेमध्ये चमकले सुद्धा. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फरदीनकडून. थोडासा लांब आपटलेला बॉल होता आणि तिकडे 1 धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे. मोठे फटके म्हणजे षटकार चौकाराची आवश्यकता आहे आणि षटकार चौकाराची अपेक्षा हा तो क्षण आहे ज्या क्षणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. षटकार पाहिजे, चौकार पाहिजेत. ते येतील का? केतन मात्रे बॅटिंगसाठी. ओ बिग हिट, मोठा फटका खेळलाय परंतु बॉल पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावेंचा. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे गेली आहे. 14 धावा धाव फलकावर. म्हणजे अजूनही जर पाहिलं 39 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 15 बॉल मध्ये 39 पाहिजेत. अशक्य नाहीये, ते होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील. सेमीफायनलची मॅच आहे. मुंबईच्या डोंगरीची स्पर्धा आहे आणि केतन मध्ये ती क्षमता आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि या वाईडला चॅलेंज केलं गेलेलं आहे बॉलिंग टीम कडून. सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय. काय असेल, काय असेल, काय असेल. मॅच जबरदस्त. पंचही जर पाहिलं तर नामवंत ख्यातनाम असे पंच आहेत आणि खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली गेली 2 दिवस. हा बॉल योग्य होता. पुन्हा एकदा आता थोडीशी बॅट फिरलेली आहे परंतु 1 रन तिकडे घेतला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 1 बॉल महत्वाचा आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. षटकार येईल का, चौकार येईल का? कारण गणराज खेतवाडी 12वी गल्ली हर्षल लकेश्री यांच्या टीमने खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आणि आता धावसंख्या जर पाहिली तर 15 झालेली आहे. पाहूया. चांगली गोलंदाजी होते. बॅटिंग टीम सुद्धा तेवढीच तगडी आहे.
समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी बॉलिंग टीमची राहिलेली आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर जर पाहिला तर झालाय 16 झालेला आहे. 53चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 37 पाहिजेत. 12 बॉल 37. येस, tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांच्या सर्व टीमचं देखील आम्ही आभारी आहोत. आज बऱ्याच टुर्नामेंट होत्या एकाच वेळेला. पुण्याला टुर्नामेंट होती, माझ्या मते मीरा भाईंदरला टुर्नामेंट होती, भिवंडीला टुर्नामेंट होती. एवढ्या असताना सुद्धा 2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूवर्स आज मिळालेत आणि त्याबद्दल आयोजन कमिटीचंही कौतुक, tenniscricket.in गौरव भाऊ सावंत आणि आपल्या सगळ्या टीमचं देखील आम्ही कौतुक करत आहोत. खूप छान कामगिरी आपली झालेली आहे आणि आता 2 ओव्हर नंतर झालेले आहेत 16. 2 ओव्हरमध्ये पाहिजे 37. 12 मधले 6 बाहेर मारावे लागतील, परंतु हे दोन्ही प्लेयर त्यासाठी ओळखले जातात. पाहूया काय होईल. बॉलिंगसाठी येत आहेत जेमतेम 15-16 वर्षाचा असणारा हा खेळाडू बॉलिंगसाठी आलाय. वीरेन प्रदीप नैनित. वीरेन नैनित या छोट्याशा फिरकीपटूची सुद्धा चर्चा आहे आणि त्यांनाच आपण इकडे पाहतोय. ऋषी जोरे एस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळतात. वीरेन नैनित समोर फरदीन काझी. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलर 10वीला आहे आणि या स्पर्धेत खेळण्यासाठी पुण्यावरून आलेला आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वीरेन नैनित मोठा फटका नाही मारू देत आहेत, परंतु खेळावं लागेल. युवा खेळाडूंचा समावेश देखील या टीम मध्ये पाहायला मिळतोय. अमराज मृत्युंजय, स्वतः ऋषी जोरे सुद्धा या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे. 10 बॉल 35. 10 बॉल 35. 6 मारावे लागतील. बरेचसे यंगस्टर सुद्धा टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. वेदांत देसाई आहेत, रोहित आहेत आणि वीरेन यांना देखील आपण पाहतोय. ज्या वीरेनच्या बॉलिंगची चर्चा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही यशस्वी होऊ दिलाय. पहिल्या 3 बॉलवर मोठा फटका नाही आलाय. काय जिगराने बॉलिंग करत असेल. फरदीन काझी बॅटिंग करतायत, केतन मात्रे बॅटिंग करतायत, परंतु हा लहान मुलगा चांगली कामगिरी करतोय आणि परंतु मोठे फटके हे मारावे तर लागणार आहेत. दिवसभर खूप चांगले खेळलेत, परंतु याही मॅच मध्ये चांगलं खेळावं लागेल. हो, यावेळेला आतमध्ये आणला बॉल, परंतु केतनने खूप लांब मारलाय. 2 धावांसाठी. यावेळेला काही बॉल जर पाहिलं तर बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. हा बॉल थोडासा आतमध्ये आणला. 2ही टन आहे त्या मुलाकडे. चांगली गोलंदाजी होते. धावसंख्या आता हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. लहान मुलगा आहे, परंतु चांगली कामगिरी करतोय. मोठे फटके मारूच दिलेले नाहीयेत. 3री ओव्हर सुरू आहे. 6-4 नाही झालेत. गणराजला आता षटकाराचीच भाषा बोलावी लागेल. सेमी फायनलची महत्वाची मॅच. अमराज मृत्युंजय चांगली कामगिरी करतायत. बिग हिट टोलावलाय. समोरच्या दिशेने मारलेला हा फटका. यस, गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो आलेला आहे. षटकार आलाय फरदीनच्या बॅट मधून. यस, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्या अजूनही जर पाहिलं तर 6 बॉल आणि 25. मॅच संपली नाहीये. काही सीमारेषा पार मारले तर मॅच बनू शकते. पाहूया, या मैदानात क्रिकेटचे खूप सारे चमत्कार होताना पाहायला मिळालेत. आणखी एखादा काही चमत्कार होईल का? 6 बॉल 26.
अजूनही जर पाहिलं तर किती पाहिजे 28 झालेत म्हणजे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 25 ची आवश्यकता आहे. माफ करा 25 पाहिजेत शेवटची ओव्हर. पहिलाच बॉल त्याला खेळलं जात आहे समोरच्या दिशेने. पाहूया किती लांबवर जाईल. मॅच संपलेली नाहीये. पाहूया बॉल जातोय सीमा रेषा. चौकार तर आलेला आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. या मैदानात शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही होतं. अजूनही जर पाहिलं तर 5 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 पाहिजेत. केतन मात्र स्ट्राईकवर आहेत. फटका फसलाय. यस, एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. आता मॅच जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 4 बॉल मध्ये 20. याच केतन म्हात्रे यांनी आज सकाळच्या सत्रामध्ये 6 बॉलला 26 पहिल्या ओव्हरला मारल्या होत्या. पाहूया हे रात्रीचं सत्र आहे, काय होईल. रोहित एक गुणवान गोलंदाज आहे, चांगले फिरकीपटू आहेत. हा, ताई पॅकर्स अमरदादा परुळेकर यांची टीम कॅप्टन टॉस साठी सज्ज राहायचं आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला होता परंतु मुझम्मिल यांच्या हातात जाईल. विकेट आली आहे. जोडी फुटली अखेर या मॅच मध्ये. श्रेयस या मैदानात नेहमीच चांगलं क्रिकेट श्रेयस कदम यांनी देखील खेळलंय. 3 बॉल मध्ये 20 पाहिजेत. चमत्कार. या मैदानात नेहमीच चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय परंतु इकडे थोडेसे लेट आलेत बॅटिंगला असंच म्हणावं लागेल. परंतु तरी आपण म्हणूया चमत्कार काही होईल का. श्रेयस बॅटिंग साठी आहेत. 3 बॉल आणि 20 पाहिजेत. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वळतोय. वाईट बॉल. धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. 3 बॉल आणि 19 पाहिजेत. श्रेयस या सिक्सर किंगची चर्चा असते नेहमीच. हो, मोठा फटका नाही येऊ शकलाय. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करते. ताई पॅकर कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. आजचा दिवस उमर खान आणि कंपनीने खूप चांगल्या पद्धतीने गाजवला. प्रत्येक मॅचचे हिरो वेगळे होते आणि आता अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल देखील होऊ लागलेली आहे. फरदीन काझी स्ट्राईकवर. हाही बॉल वळवलाय आणि यष्टीरक्षकाकडे पाठवलाय. आणि या मॅचला जिंकलं जात आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. ऋषी जोरे आणि कंपनी अंतिम फेरीमध्ये दाखल होत आहेत. आणि आता ताई पॅकर प्रभादेवी पालघर विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे अशी ही फायनल मॅच खेळली जाणार आहे पुरंदर ट्रॉफी मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. वेळ झालाय जवळपास 10:30 वाजलेले. गणराज टीम आपला मोमेंटो या ठिकाणी आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. खूप चांगले खेळल्या सगळ्या दोन्ही टीम.